इंग्लिशमध्ये एक खूप इंटरेस्टिंग होमोनिम आहे, तो आहे राईट हा शब्द. म्हणजे कधी कधी आपल्याला स्पेलिंग सेम दिसतं मात्र अर्थ वेगवेगळे दिसतात. राईट या शब्दाचे मराठीमध्ये वेगवेगळे अर्थ असतात आणि ते आपल्याला वाक्यात नेमकं कोणत्या अर्थाने वापरलेलं आहे हे कळण्यासाठी प्रिपोजिशन्सची सुद्धा मदत होते. आणि या होमोग्राफ सोबत आपल्याला कशा पद्धतीने प्रिपोजिशन्स योग्य पद्धतीने वापरले गेले पाहिजेत त्याबद्दलचा आजचा हा डेडिकेटेड व्हिडिओ आहे. याबरोबरच आपण जे राईट याबद्दलचे एक्स्ट्रा होमोनिम्स आहेत ते सुद्धा या लेक्चरमध्ये इन्क्लूड करणार आहे. आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. सुरुवातीला मी होमोनिम्स बद्दल थोडक्यात सांगते. आपल्या होमोनिम्सची आपण एक सिरीज कंडक्ट केलेली आहे. PYQ आहेत जे MPSC मध्ये विचारलेले आहेत त्यांच्याबद्दल एक सिरीज आहे. त्याची एक सेपरेट प्लेलिस्ट चॅनलवरती बनवून ठेवलेली आहे, त्यामुळे त्याचा डिटेलमध्ये अभ्यास तुम्ही करू शकता. होमोनिम्समध्ये दोन प्रकार असतात. एक म्हणजे जर स्पेलिंग सेम असेल तर ऑब्व्हियसली उच्चार सुद्धा सेम असणार आहे आणि त्यामुळे इथे आपल्याला त्यांना होमोग्राफ म्हणायचं असतं. आणि ज्या वेळेस आपल्याला उच्चार सेम आहेत म्हणजे आपण इथे प्रोनाउन्सिएशन लिहूयात. जर उच्चार सेम असेल तर आपण त्याला म्हणतो होमोफोन्स. आणि हे राईट या शब्दाच्या बाबतीत सुद्धा आहे. आता राईट हा जो शब्द आहे त्याचे वेगवेगळे जे अर्थ आहेत त्यांचं आपण एक्झाम्पल सहित एक्सप्लेनेशन बघूयात. पहिला शब्द आहे RIGHT राईट. यामध्ये आपण एकतर लेफ्ट किंवा राईट या अर्थाने म्हणतो ते वापरलेलं आहे, म्हणजे उजवा. मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणू शकतो? उजवा. आणि जर तुम्ही राईट हा शब्द वाक्यामध्ये बाजू या अर्थाने वापरला असेल तर तिथे आपण ऑन हे प्रिपोजिशन वापरतो. आपण एक एक्झाम्पल बघूयात. द टेम्पल इज ऑन द राईट. म्हणजे काय? मंदिर उजव्या बाजूला आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं, बाजू या अर्थाने जर आपण राईट हा शब्द वाक्यात वापरला असेल तर तिथे ऑन हे प्रिपोजिशन वापरायचं आहे. ठीक आहे. राईट बाजू या अर्थाने ऑन हे प्रिपोजिशन. त्यानंतर राईटचा दुसरा एक अर्थ असतो ते म्हणजे चूक की बरोबर. चूक का बरोबर या अर्थाने देखील आपण राईट हा शब्द वापरतो किंवा तुम्ही त्याला ट्रूथ असं सुद्धा म्हणू शकता. म्हणजे सत्य या अर्थाने आपण देखील राईट हा शब्द वापरत असतो. आणि जर आपण राईट म्हणजे चूक का बरोबर या अर्थाने वापरला असेल तर तिथे आपल्याला इन हे प्रिपोजिशन वापरायचं आहे वाक्यामध्ये. स्पेलिंग सेम आहे RIGHT मात्र याचा अर्थ पूर्णपणे वेगळा आहे. मग जर आता इथे वाक्यात आपण एक एक्झाम्पल म्हणून बघितलेलं आहे, त्यात लिहिलेलं आहे आय एम इन द राईट. याचा अर्थ मी उजवीकडे आहे असा अजिबात होत नाही. याचा अर्थ असणार आहे मी सत्याच्या बाजूने आहे. म्हणजे जो कोणी योग्य असेल त्याच्या बाजूने मी आहे. म्हणून इथे आपण इन हे प्रिपोजिशन वापरलेलं आहे. जर मी म्हटलं आय एम ऑन द राईट तर त्याचा अर्थ होईल की मी उजव्या बाजूला आहे. पण जर मी म्हटलं आय एम इन द राईट म्हणजे जो पक्ष बरोबर आहे त्या पक्षाच्या बाजूने मी आहे. म्हणजे इथे आपण कोण बरोबर कोण चूक या अर्थाने हे वापरतो. आणि बरोबर की चूक या अर्थाने आपण ट्रू सुद्धा त्याला म्हणत असतो. राईट या शब्दाचं स्पेलिंग सेम आहे आणि त्याचबरोबर त्याचा अर्थ मात्र पूर्णतः वेगळा आहे. आधीचे जे दोन अर्थ आपण बघितले त्यापेक्षा पूर्णतः वेगळा अर्थ आहे, तो आहे हक्क. आता इथे आपण लीगल राईट्स म्हणू शकतो, मॉरल राईट्स म्हणू शकतो, ह्युमन राईट्स हे देखील आपल्याला माहिती असतात. आता लवकरच ह्युमन राईट्स डे येणार आहे, त्यामुळे तुम्हाला ह्युमन राईट्स म्हणजे काय हे माहिती आहे की मानवी हक्क आपण त्याला म्हणतो. आणि राईट हा शब्द हक्क या अर्थाने जर आपण वाक्यात वापरला असेल तर त्याला बाय हे प्रिपोजिशन वाक्यात वापरता येतं. एक्झाम्पल बघूयात आपण. ही गॉट द प्रॉपर्टी बाय राईट. म्हणजे त्याला हक्काने ती जी काही मालमत्ता होती ती मिळाली. मग इथे आपण लीगल टर्म्समध्ये राईट हा शब्द वापरलेला असतो. इथे आपण स्पेलिंग सेम असणारे म्हणजेच होमोग्राफ्स जे आहेत ते तीन शब्द बघितले. राईट हे स्पेलिंग सेम आहे मात्र त्यांचे अर्थ पूर्णतः वेगळे आहेत. हे तीन शब्द आपण बघितलेले आहेत. आता आपण बघूयात राईट या शब्दाचे होमोनिम्स जे होमोफोन्स असतील ॲक्च्युली, म्हणजे उच्चार राईट असाच केलेला आहे. ओके. आणि असे आणखीन एक 3 ते 4 शब्द आहेत, ते कोणते कोणते आहेत बघूयात. पहिला शब्द आहे राईट. इथे राईट याचा अर्थ असतो लिहिणे. म्हणजे लिहिण्याची जी क्रिया असते त्याला आपण राईट असं म्हणतो. त्याचं स्पेलिंग काय आहे? WRITE राईट. इथे डब्ल्यूचा वापर होत आहे. आणि आपण एक एक्झाम्पल बघूयात. ईशा राईट्स अ लेटर. यामध्ये आपण व्हर्ब म्हणून राईट वापरलेला आहे. राईटचं V1 असतं राईट, V2 असतं रोट आणि V3 आहे रिटर्न. राईट या शब्दाचं V4 काय आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. इथे एक्झाम्पलमध्ये मी इमेज दाखवलेली आहे की लिहिण्याची क्रिया चालू आहे आणि हे एक व्हर्ब आहे.
राईट उच्चार असणाराच अजून एक शब्द आहे, पण त्याचं स्पेलिंग इथे वेगळं आहे. म्हणजे इथे डब्ल्यूनी सुरुवात होत आहे, पण पुढे राईट RIGHT असं स्पेलिंग आहे. आणि त्याचा अर्थ काय असतो? द वन हू मेक्स वुडन थिंग्स. म्हणजे लाकडी वस्तू बनवणारा जो एक माणूस असतो त्याला म्हणायचं असतं राईट. आणि हे आपण एखाद्या व्यक्तीला दिलेलं नाऊन असतं. इथे आपण इमेजमध्ये बघू शकतो एक व्यक्ती आहे की जी लाकडाची वस्तू आहे, एक प्लाय वगैरे असतात ना, शक्यतो त्यांच्यावरती काम करणारा जो माणूस असतो त्याला राईट म्हणत असतात. त्यानंतर शब्द आहे राईट्स. याचा देखील उच्चार आपण राईट करत आहे, मात्र इथे त्याचं स्पेलिंग पूर्णतः वेगळं आहे. राईट्समध्ये आपण रिच्युअल्स बद्दल बोलत असतो. म्हणजे जे आपले प्रथा असतात, आता धार्मिक प्रथा असतात, आपण त्याला रिलिजियस राईट्स म्हणतो. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी इन्क्लुडेड असतात. एक्झाम्पल बघूयात आपण, म्हणजे लक्षात येईल. बॅप्टिझम, वेडिंग, फ्युनरल्स आर राईट्स. म्हणजे हे सगळे काय आहेत? प्रथा आहेत, किंवा आपण त्याला विधी म्हणू शकतो, बरोबर? किंवा मग रूढी सुद्धा म्हणू शकता तुम्ही. म्हणजे रूढी परंपरा या अर्थाने आपण जो शब्द वापरलेला असतो त्याला म्हणायचं असतं राईट्स. आणि त्याला आपण रिच्युअल्स हे लक्षात ठेवू शकतो. म्हणजे तुम्हाला राईटचं स्पेलिंग लक्षात ठेवत असताना RIGHT हे एक लक्षात ठेवावं लागेल. आणि जर तुम्हाला राईट म्हणजे पूजापाठ म्हणायचं असेल किंवा प्रथा म्हणायचं असेल तर तिथे RITE शब्द आहे आणि तो रिच्युअल्स या शब्दाशी मिळता जुळता आहे, म्हणून तुम्ही रिच्युअल्सवरून राईटचं स्पेलिंग लक्षात ठेवू शकता. यामध्ये मी इमेजेसमध्ये दाखवलेलं आहे वेगवेगळ्या धर्मातल्या ज्या काही प्रथा आहेत त्या इथे फॉलो केलेल्या दिसत आहेत. नंतर एक शब्द असतो तो आहे राईट. आता हा ॲक्च्युली इथे थोडासा उच्चारत असताना आपण यचा उच्चार करत आहे. राईट म्हणजे राईट पण नाहीये, पण थोडासा आपण हलकसा यचा उच्चार केलेला आहे. आणि याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? दंगल. आणि जी दंगल मूवी आहे ते ॲक्च्युली रेसलिंगशी संबंधित आहे, ते इथे घ्यायचं नाहीये. रायट म्हणजे दंगल ही एक व्हायोलंट ॲक्ट असते, ठीक आहे? जिथे हिंसा झालेली आहे तो जो काही प्रकार होतो त्याला म्हणायचं असतं राईट्स. एक्झाम्पल बघूयात आपण. पब्लिक प्रॉपर्टी वॉज डॅमेज्ड इन द राईट. त्यामुळे आपण ज्यावेळेस दंगल झालेली आहे, पोलीस बंदोबस्त वगैरे असतो, त्यावेळेस अशा ठिकाणी आपण दंगल उसळलेली आहे असं देखील मराठीत म्हणतात. तिथे हा जो शब्द आहे त्याचं स्पेलिंग काय असणार आहे? RIOT, राईट. आय होप तुम्हाला होमोनिम्सबद्दल हे छोटंसं एक लेक्चर आवडलं असेल. यामध्ये आपण राईट या शब्दाबद्दलचे वेगवेगळे होमोनिम्स बघितलेले आहेत. तुम्हाला जर होमोनिम्स या चॅप्टरबद्दल डिटेलमध्ये अभ्यास करायचा असेल आणि जास्तीत जास्त व्होकॅब्युलरी इम्प्रूव्ह करायची असेल तर आपली जी होमोनिम्सची PYQ सिरीज आहे ती नक्की फॉलो करा. त्याबरोबरच आपल्या चॅनलवरती SP बक्षी यांची लेक्चर सिरीज चालू आहे. त्याचबरोबर आपण PYQ मध्ये वेगवेगळे ग्रामरचे टॉपिकसुद्धा कव्हर केलेले आहेत. त्यामुळे आपल्या चॅनलवरती इंग्लिश ग्रामरची तयारी करण्यासाठी भरपूर मटेरियल अवेलेबल आहे. याचा सगळ्यांनी नक्की फायदा घ्या आणि महाराष्ट्रातल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल पोहोचवण्याचा प्रयत्न करा. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.